नमस्कार, मी पौर्णिमा द सामस फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय, काहीतरी गरमागरम कुरकुरीत असं खायचं आहे. तर आज आपण करतोय मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल प्रॉन्स 65. करण्यासाठी एकदम सोपे आहे. अगदी जसे रेस्टॉरंटमध्ये होते त्याच प्रकारे आपण घरी कसे करायचे ते बघणार आहोत. एकदम परफेक्ट असं मसाल्यांचं प्रमाण व त्याचं कोटिंग कसं करायचं ते इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर सी फूड लवर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे कोलंबी जी आहे ती साफ कशी करायची ते बघणार आहोत. तर इथे मी 1 किलो प्रमाणामध्ये कोलंबी जी आहे ती घेतलेली आहे. आता ही साफ कशी करायची ते बघूया. हे बघा, अशा प्रकारे इथे कोलंबीचं डोकं जे आहे ते हाताने असं ट्विस्ट करायचं. अगदी अलगद हाताने जरी केलं तरी ते निघून जातं. आता यावरती एक प्लास्टिकचं कवर असल्यासारखं असतं, तर ते देखील आपल्याला काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मागच्या साईडने खेचून काढू शकता. जर निघत नसेल तर अशा प्रकारे ह्याला ट्विस्ट करत किंवा हाताने अशा प्रकारे तुम्ही ह्याला काढू शकता. हे बघा, थोडंसं मागे जे राहिलेलं असतं ते देखील खेचून घ्यायचं. आता इथे आपण कोलंबीच्या आतमध्ये एक प्रकारचा धागा असतो, तर तो आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने ह्याला अशा प्रकारे खाच मारून घ्यायची आहे. यामध्ये काळा किंवा पांढऱ्यासर असा कलरचा धागा असतो, तर तो काढून टाकायचा. यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळे हा धागा जो आहे तो काढून टाकायचा. तर इथे मी कोलंबी जी आहे ती स्वच्छ अशी साफ करून घेतली. साधारण 4 ते 5 पाण्याने धुवून घेतली. 3 ते 4 टेबलस्पून इथे मैदा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून इथे लाल बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा काळा मिरी पावडर घेतलेली आहे. 1 चमचा इथे तिखट मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे चाट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे. अर्धा चमचा इथे धण्याची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 टेबलस्पून एवढं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचे. 2 टेबलस्पून एवढं इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. 1 अंडा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे 1 लिंबू आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे कोलंबी जी आहे ती मॅरिनेशन करून घेऊया. तर त्यासाठी 1 लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. मोठं लिंबू घेतलेलं आहे. जर छोटा असेल तर अजून एखादं घेतलं तरी पण चालेल. आता इथे तुम्ही लिंबाच्या ऐवजी तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ असेल तर त्याने जरी मॅरिनेशन केलं ह्याला तरी पण चालणार आहे. 1 टीस्पून एवढं तुम्ही यामध्ये कोकम आगळ घातला तरी पण चालेल. आता यामध्ये आपण सर्व मसाले जे घेतले होते ते यामध्ये घालून घेतलेले आहेत. सोबतच यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे व 1 टेबलस्पून एवढी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे. आता इथे मी कोथिंबीर देखील पेस्ट करून घेतली आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक चॉप करून घालू शकता, पण शक्यतो अशाच प्रकारे घाला, म्हणजे आपण जेव्हा ह्याला फ्राय करू तेव्हा ती तेलामध्ये तडतडणार नाही आणि प्रॉन्सपासून सेपरेट होणार नाही. यामुळे इथे अशा प्रकारे मी ह्याची पेस्ट जी आहे ती करून घातली आहे. आता हे जे मॅरिनेशन करतो आहे आपण ते ह्या कोलंबीला आपल्याला साधारण एक अर्धा ते पाऊण तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. कोलंबी मॅरिनेट होत आहे तोपर्यंत प्रॉन्स 65 सोबत खाण्यासाठी पुदिन्याची चटणी कशी करायची ते बघून घेऊया. तर इथे अर्धा चमचा एवढं काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 इंच आलं घेतलेलं आहे. 1/4 चमचा साखर घेतलेली आहे. 1/4 चमचा धण्याची पावडर घेतली आहे. 1/4 चमचा इथे लिंबू सत्व घेतलं. याऐवजी तुम्ही लिंबू देखील घेऊ शकता. त्यानंतर 1/4 चमचा इथे जिरे पावडर घेतली. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 छोटासा कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अर्धा कप एवढी कोथिंबीर घेतली आहे व 1 कप इथे फ्रेश असा पुदिना घेतला आहे. जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या डबल इथे आपल्याला पुदिना जो आहे तो घ्यायचा आहे. आता यामध्ये सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा व बाकीचे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. मिरची, आलं, लसूण घालून घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्ही हवं तर थंड पाणी किंवा 2 ते 3 आईस क्यूब घालून हे जे चटणी आहे ती छान अशी वाटून घ्यायची आहे. थंड पाणी किंवा आईस क्यूब घातल्यामुळे चटणीला छान असा हिरवा रंग येतो. चटणी काळसर पडत नाही, त्यामुळे इथे थंड पाणी किंवा आईस क्यूब घालायचं. इथे मस्त अशी आपली चटणी तयार आहे आणि इथे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आपले प्रॉन्स जे आहेत ते छान असे मॅरिनेट झालेले आहेत. व्यवस्थित छान असा मसाला त्याला लागलेला आहे. तर आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. त्याआधी यामध्ये 2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर, 2 ते 3 टेबलस्पून एवढा मैदा आणि अंड्याचा व्हाईट जे भाग असतो तो यामध्ये घातलेला आहे. आता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही घालायचा, नाही घातला तरी पण चालेल. फक्त अंड्याच्या व्हाईट भागाऐवजी तुम्ही यामध्ये 1 चिमूटभर सोडा जरी घातला तरी पण चालेल, त्यामुळे मस्त असा क्रिस्पीनेस येतो. तर हे बघा, व्यवस्थित छान असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण फ्राय करून घेऊया. तर इथे डीप फ्राय करायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये छान असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचे व मध्यम आचेवरती छान असे प्रॉन्स कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचे. आता प्रॉन्स थोडेसे सेट होऊ द्यायचेत आधी तेलामध्ये, त्यानंतरच ह्याला झारा लावायचा आहे. लगेच झारा लावू नका. तर हे बघा, इथे छान असे प्रॉन्स 65 मी मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान असे तळून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे इथे बाकीचे सर्व प्रॉन्स 65 जे आहेत ते आपण करून घेऊया. ह्याला तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा अशा प्रकारे जाळीवरती काढू शकता.
तर अशा प्रकारे मस्त असे एकदम क्रिस्पी रेस्टॉरंट स्टाईल प्रॉन्स 65 घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा व आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सरळच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील व ही रेसिपी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.